नमस्कार मित्रांनो, आत्ताच आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. आज दिनांक 18 सप्टेंबर तुम्हाला दिसत असेल. यामध्ये दोन गोष्टी आयोगाने सांगितलेल्या आहे. सर्वात पहिले राज्यसेवा जी आपली 2024 ची अजूनही व्हायची आहे त्याबद्दलची आहे आणि दुसरी संयुक्त गट ब आणि क बद्दल आहे. आता पहिलीवाली नोटिफिकेशन बघूया. यामध्ये सांगितलंय की जी एक्झाम आपण पुढे ढकलली होती त्याकरता आयोग येणाऱ्या 23 तारखेला, बघा आज 18 तारीख आहे, म्हणजे इथून 5 दिवसानंतर 23 तारखेला आयोग बैठक आयोजित करणार आहे आणि त्यामध्ये बैठक आयोजित झाल्यानंतर म्हणजे त्या दिवशी मे बी आयोग नवीन डेट अनाऊन्स करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे 2024 ची एक्झाम आहे गट ब आणि क ची संयुक्तची, ज्याच्यामध्ये टोटल 10 पोस्ट येतात, त्याचे पण मागणी पत्र आयोगाला काही पोस्ट करता म्हणजे मागणी पत्र मिळाले आहे, पण काही मागणी पत्र अजून नाही मिळाले आहे, ज्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, त्याच्यानंतर क्लर्क टायपिस्ट यांचे अजूनही मागणी पत्र अप्राप्त आहे. तर याचं सुद्धा जसं मागणी पत्र प्राप्त होईल तर ते सुद्धा नवीन जाहिरात अनाऊन्स करण्यात येईल. तर असं आता चर्चा चालू आहे किंवा मार्केटमध्ये अशी न्यूज आहे की ही जर एक्झाम झाली आपली राज्यसेवा तर ती डिसेंबर महिन्यात होऊ शकते. म्हणजे इथूनही तुम्हाला 2 महिने आहे, पण ही वाली जास्तीत जास्त एक्झाम ही पुढच्याच वर्षी होण्याची शक्यता आहे. जरी पण ही झाली तरी आपल्याला इथून 2 ते 2.5 महिने आहेच. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका, घाई करू नका. याबद्दल लवकरच काही जर अपडेट आलं तर आपण PW प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लगेच अपडेट करण्यात येईल, अनाऊन्स करण्यात येईल. त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जे काही अभ्यास करायचा आहे तो सुरळीत चालू ठेवा, शेड्यूल चेंज करू नका आणि पुढच्या अपडेट करता पुन्हा एकदा आपल्याला नेक्स्ट अनाउन्समेंट मध्ये भेटणार आहे. धन्यवाद.